नमस्कार, निशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मटण रस्सा आणि सुकं मटण. इथे मी 2 किलो मटण घेतलं आहे. स्वच्छ साफ करून धुवून एक चमचा मसाला लावून 10 मिनिटे बाजूला ठेवले. ते मी वाटण्यासाठी एक ओला नारळ किसून घेतला आहे. 2 वाटी सुके खोबरे, 2 मोठे कांदे, एक अख्खा लसूण कांदा, 2 ते 3 इंच आलं, कढईत 2 चमचे तेल घालून लसूण आणि आलं लालसर होईपर्यंत परतून घ्या. थोडा लाल झाला की त्यात तेजपत्ता, 4-5 दालचिनीचे तुकडे, एक मोठी काळी वेलची, 2 चक्री फूल, 7 ते 8 लवंग, 10-12 काळी मिरी, 2 छोटी वेलची परतून घ्या. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून 2 मोठे कांदे उभे चिरून भाजायला घ्या. त्यात पाव चमचा मीठ घाला. घातल्यामुळे कांदा लवकर मऊसर होतो. लालसर कांदा झाला की काढून घ्या. सुके खोबरे लालसर होईपर्यंत परतून घ्या. ओलं खोबरं भाजून घ्या. ओलं खोबरं थोडं भाजून झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ आणि 1 चमचा खसखस घालून परतून घ्या. कोथिंबीर घाला. ओलं खोबरं चांगलं सुकलं की काढून घ्या. भाजलेलं वाटण थंड झाल्यावर वाटून घ्या. मटण रस्सा करण्यासाठी तेल, अख्खा खडा मसाला, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर त्यात हळद, मीठ, कोथिंबीर घालून परतून घ्या. कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी टोपावर 2 मिनिटे झाकण ठेवा. कांदा टोमॅटो छान गळला आहे. 2-3 चमचे मालवणी मसाला घातला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. त्याला चांगला एकजीव करून घ्या. मसाला छान परतून झाला आहे. आता त्याच्यात मी मटण आणि बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. झाकणावर पाणी ठेवून 5 मिनिटे वाफ द्या. मटण थोडं शिजत आलं की त्यात गरम पाणी घाला. त्याला किती पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी घाला. वाटलेलं वाटण आता मीडियम गॅसवर मटण चांगलं शिजू द्या. शिजल्यावर त्यात वरून कोथिंबीर घाला. मटण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल, खडा मसाला, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, मीठ,
थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्या. कांदा टोमॅटो शिजेपर्यंत झाकण ठेवा. मालवणी मसाला घाला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. मटर मिक्स करून घ्या. 10 मिनिटे वाफ द्या. कांदा खोबऱ्याचे वाटण घालून मिक्स करून घ्या. दीड ग्लास गरम पाणी घालून झाकण ठेवून मटण व्यवस्थित शिजू द्या.